दात बघू म्हणे दात. चहा कॉफीनं दात खराब होतात. मी बी पाईप वडते. आणि पाईप नोकराला वडायला सांगा. आता हा पाईप आमच्या नारबानं वडला म्हणजे मग आम्ही काय करायचं? पाईप 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 इतक्या वेळा सांगितलं तुम्हाला की पाईप ओढत जाऊ नका म्हणून, पण तुमची सवय काय आपली जात नाही आबा. ओढलात ना पुन्हा पाईप. डॉक्टर काकांनी काय सांगितलं होतं? दिवसातून फक्त 2 वेळाच पाईप ओढायचा, आणि तिसऱ्यांदा ओढलात तर? हो हो बेबी, रिकामा आहे पाईप. आणि तुझ्या भीतीने मी आता ओढतो का? आता सवय जात नाही, त्याला काय करू? म्हणून आता रिकामा पाईप तोंडात धरतो. रिकामा असला म्हणून काय झालं का? पण तुम्हाला साधा मोह सुद्धा टाळता येत नाही आबा. ए बेबी, मोह वगैरे असे जड शब्द मला माझ्या डोक्याला पेलवत नाही ना. त्यापेक्षा डोक्यावरचा धंद्याचा भार कमी करा. हे घ्या. काय? गोळी हो रात्रीची. हा एवढा पैसा कोणासाठी मिळवत आहे आबा? अगं तुझ्यासाठी बेटा. आणि मला तो नको असेल तर? असं कसं? तू आता ही अशी 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 म्हणजे कशी? पोलिओने एक पाय लुळा असलेली? वेडे बेबे, मला असं नव्हतं म्हणायचं. तुम्हाला तसंच म्हणायचं होतं आबा, पण मला तुमचा पैसाच काय, तुमच्या सहानुभूतीची सुद्धा गरज नाहीये. हो आबा. आणि एवढं व्यंग सोडलं तर काय कमी आहे माझ्यात? आज मी स्वतःच्या पायाने चालू शकते. घरात 3-3 गाड्या असूनही मी बसने प्रवास करू शकते. पालवाडीतल्या विद्यार्थ्यांची मी आवडती शिक्षिका आहे. स्वयंपाक, शिवण, टिप्पण हे सगळं येतं मला. मग मला कुणाची मदत, दया, सहानुभूती हवीच कशाला? मला माझ्याशी लग्न करणारा तरुण हवाय. तुमच्या संपत्तीशी कुणीही लग्न करीत. खरंय बेबी, पण निदान माझ्या मागे तरी ही सगळी संपत्ती तुलाच सांभाळावी लागेल की नाही? नाही, नाही जमायचं आबा, नाही जमायचं. पण बेटी तू तुझं तुम्हाला ही चिंता वाटते ना आबा, की तुमच्या मागं माझं कसं होईल? नाही बेबी, मला चिंता वाटते की तू या घरातून गेल्यानंतर माझं कसं होईल? आबा, आबा. साहेब, साहेब, रस आणलाय. हो. कुठे हरवला होता सा? आठवणींच्या रानात. बरवा, हा? आज आपल्या ऑफिस मध्ये एक मुलगी आली होती, चंपा नावाची. बर. अशी मिरची सारखी झणझणीत आणि गुळासारखी गोड की काही विचारू नकोस. तिला पाहून असं वाटलं की आपली बेबी राणीच परत आली. अशी झापत होती की नाही मला, की ते सगळं पाहून मला असं वाटलं की माझी वीणाच पुन्हा आली की काय नवीन जन्म घेऊन आपल्या बापाला धाकात ठेवायला, वटणीवर आणायला नाठाळ झालेल्या बापाला. तू त्याला पाहायला पाहिजे होतीस रे. अगदी अगदी वीणाच. मग आणावीच तिला इथं, आणि वाटलं तर दत्तक बी घ्यावी. नाही नाही नाही, एकदा पाशातून सोडून घेतलेला पाय पुन्हा आता मला गुंतवायचं नाही बाबा. नको वाटतात ही नाती. मग बसा भूतवानी माझं हे थेरड थोबाड बघत आणि पाय पिवडत. पाईप विजला काय? ते आपलं नशीब म्हणायचं साहेब. मला पण पाईप वाढावा लागतो. सर,
सर ओ बोला सर आहे, बोला काय काय म्हणते. हे चेकबुक आणलं होतं सहीसाठी. हा ते राहू दे राहू दे राहू दे, नंतर बघू ना. बरं आहे, तुमची प्रकृती ठीक आहे ना साहेब? हा? काका असं काय विचारताय, स्वतःशीच हसतोय म्हणून? नाही नाही तसं नाही. तसंच आहे तसंच आहे. मी थोडासा वेडा झालेलो आहे. म्हणजे काय, माझे 2-3 स्क्रू नक्की डिले झालेले आहेत. येस सर. येस सर म्हणजे काय, तुम्हाला कल्पना नाहीये की 2-3 स्क्रू डिले होण्यामध्ये काय वेगळीच मौज असते. हा बाय द वे, तो नवीन पोरगा कसा काय हो? कोण? चंदू चिंचाळकर कसा आहे? उत्तम आहे सर. कामामध्ये कसा आहे? उत्तम. अकाउंट्स मध्ये तरबेज आहे. गुड अनुभवी आहे. गुड. पुस्तकी नाहीये. नाही 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 नाही, ते सगळं ठीक आहे. तो वाईट आहे का, म्हणजे त्याच्यामध्ये वाईट काय काय ते सांगा. पक्का लेट लतीबाई साहेब. हं? गेल्या आठवड्यात फक्त एक दिवस वेळेवर आला होता. असं हो. त्याला इकडे हात पाठवून द्या. देतो साहेब. त्याला जरा दमात घ्यायला पाहिजे. जावईच आहे. काय? माणगावकर, हा, आज साहेब हसत होते. हा? काय म्हणताय? साहेब हसत होते? हो. अरे म्हणजे आपल्या साहेबांना हसताही येतं, हे विशेषच आहे बघायला हवं. अरे वा, हसण्याचा चिंचाळकर, साहेबांनी तुम्हाला आत बोलवलंय. मेलो बोंबल मी जरा या या, जाऊन या. माणगावकर, येस सर. तुम्हाला एक गोष्ट माहितीये का? काय हो? अहो, हे सगळं नाटक आहे, नाटक. काय सांगताय? अहो, हा साहेबांचा जावई आहे. जावई आहे? अगं पण जावई आहे. कल्पनाच नाही ना पण आपल्याला हो, काही. आपल्या- जाऊई काय- काय- पण असं कसं काय- आपल्याला सांगितलं नाही. नमस्कार सर. नमस्कार 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 नमस्कार. यांना बहुतेक मला नारळ मिळणार आहे, आधीच कळलेलं दिसतंय. बोंबल मे कमिंग सर. आय मीन गुड मॉर्निंग सर. या 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 ना. चंदू चिंचाळकर साहेब. साहेब या. कशाला वाजले किती? 9:15. 9:15. ऑफिस किती वाजताचं असतं? मला वाटतं 9 वाजताच. तुम्हाला वाटतं? शरम नाही वाटत? मला वाटतं नाही वाटत. बेशरमात. नाही साहेब, पण तुम्हाला वाटत असेल तर असेल मी बेशरम. You fool! मला असं कळलं की तू रोज ऑफिस मध्ये लेट येतोस म्हणून. ऑफिसमध्ये फार चुगल्या करायला लागलेत लोक हल्ली. हा? काय सर, ते मी स्टेशनच्या फार लांब राहतो मग ना. जरा लवकर उठत चला. उद्यापासून लवकर उठत जाईन. मी किती वाजता उठतो माहितीये? मला कसं माहिती असणार? 5:30 वाजता. ह्या वयात म्हणजे ह्या वयात मी किती वाजता उठतो माहितीये? 5 वाजता. नळाचा प्रॉब्लेम, काय करणार? पण उद्यापासून 4 वाजता उठत जाईन. पाणी नाही आलं तरी चालेल. कळलं कळलं. किती वाजता उठा, पण जरा ऑफिसला वेळेवर येत चला. येस सर. राहतोस कुठे? कळवा सर. यू फूल! आता काय झालं? अरे तू कुठे राहतोस हे तुला मी कळू म्हणतोस? सर ते कळवा नाही, मग? ते मुंब्रा ठाणे कळवा. कळवा एक सुंदर गाव आहे, रमणीय. असो. उद्यापासून रेग्युलरली 9च्या ठोक्याला इथं ऑफिसला हजर पाहिजेस. होय, होय. कळवा? आय मीन कळलं? कळवा सर. कळलं सर. आज तू पाव तास लेट आलेला आहेस म्हणून अर्धा तास थांबून काम करून जायचंस. कळवा सर. माझ्या घरी कळवा की मी उशिरा येणार आहे. कळव्याला कळवा. कळवा. चुप चुप. माझ्या आई पागल. सारखं कावतोय. येतच नाही त्याला. आपलं काम करूया बाबा. पाहिजे. साहेब, माझे काम होतं साहेब. आधी चहाचं बघ. नाही तर झालं समजा. माझं दुसरंच काम होतं साहेब. काय काम होतं? आपलं ते मला घर रिपेअर करायचं. मी सुताराची कामं नाही करत बाबा. तुम्हाला नाही सांगत साहेब, मला गावचं घर रिपेअर हो, करायचं. मग काय करायचं? मी आपल्या कंपनीतून 10,000 रुपये लोन मागितलंय. हो मग. आणि साहेबांनी 5,000 रुपये पास केले हो. हम्म. ते म्हणतात आपल्या नियमात बसत नाही. हो मग. पाहुण्याला ना घरात तर बसत नाही. एवढं घर मोडकळीला आलं हो साहेब. मी काय करू बाबल्या? आपले मोठे साहेब माझ्याविषयी त्यांना शब्द टाका ना. मी हा ते काय माझे सासरे आहेत का? काय? म्हणून तर सांगतो ना. काय? हा
जावयाचा शब्द पाळावाच लागतो सासऱ्याला. पाळावा लागतो. हा. त्यांनीच मला कुत्र्यासारखा पाळलाय. हा? मी जरा काय बोललो की त्यांना वाटतं मी त्यांच्या अंगावर भुंकलो की ते लगेच चुप आहे, चुप असं बोलतात. काय बोलतो तुला? नाही ते वरवरच असतो साहेब. साहेब निदान 8,000 रुपये तरी पास करून घ्या साहेब. 8,000 काय साहेब आई माझी गावच्या घरातच राहते. ह्या वर्षी घर गळलं ना तर म्हातारी खपलीच समजा. अरे बघ, त्यांना सांगून काही उपयोग होणार नाही. ते कोणाचं ऐकणार नाहीत. असं कसं होईल हो साहेब? जावयाचा शब्द पाळावाच लागतो अरे त्यांना. पण माझं अजून लग्न व्हायचंय. काय? म्हणजे झालंय पाळण्यात पाळण्यात. म्हणजे पाळण्यापासून ते सासरे. अहो. साहेब एवढा माझा काम कराच साहेब. माझी 4 कच्ची बच्ची असत ना तुमका दुआ देतीस साहेब. हे बघ, सध्या चहाचं बघ, मी बघतो काय करायचं. जा.